विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वाना बेडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. या व्याख्यानमालेतील 8वे पुष्प गुंफण्यासाठी आज आपण प्राध्यापिका डॉक्टर शुभदा जोशी यांना खास आमंत्रित केले आहे. त्या आपल्यासमोर कौटिल्य अर्थशास्त्राच्या संदर्भात शिक्षकाची नायक म्हणून भूमिका या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. तत्पूर्वी मी आपल्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्या व्याख्यात्यांचं स्वागत करावं. सोबत आपलं युवा शिल्प हे मॅगझिन आहे. मी महेश पाटील सरांना विनंती करते की त्यांनी प्राचार्यांचं स्वागत करावं. मी आपल्या प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत आपल्यासमोर व्यक्त करावं. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर शुभदा जोशी, इतर उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील 8व्या पुष्पामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक डॉक्टर वाना बेडेकर यांच्या स्वप्नामधून व अथक परिश्रमांमधून हे जे विद्यासंकुल उभं राहिलं आहे, त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या दृष्टेपणाचे स्मरण ठेवण्यासाठी व आदरांजली वाहण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करत असतो. डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर गिरीश कुबेर, टी शिवानंदन असे अनेक मान्यवर आजपर्यंत ह्या व्यासपीठावर येऊन गेले आहेत. आजच्या शैक्षणिक वर्षामधील पहिलं पुष्प गुंफण्याचा मान डॉक्टर शुभदा जोशी यांच्याकडे आहे. ख्यातकीर्त तत्वज्ञ असलेल्या डॉक्टर शुभदा जोशी आपल्या तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख राहिलेल्या आहेत. त्यांचा काही फॉर्मल परिचय मॅडम करून देतीलच, पण तत्पूर्वी मला 1-2 गोष्टी तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांसमोर मांडाव्याशा वाटतात. तत्वज्ञान म्हटलं की ते काहीतरी हस्तिदंती मनोऱ्यातील लांब चेहरा करून विचार करायच्या गोष्टी असा एक आपला समज असतो, किंवा कोणीतरी उपदेश करणं म्हणजे तत्वज्ञान असं काहीतरी गैरसमज असतात. पण खरं म्हणजे सॉक्रेटिस ह्या आद्य तत्वज्ञाची आपण जर का त्याची ओळख काढली म्हणजे त्यांनी जे काम केलं ते बघितलं, तर ह्या विषयासारखा प्रॅक्टिकल विषय नाही. आणि मी गेली अनेक वर्ष मॅडमना पाहते, मी त्यांची विद्यार्थिनी राहिलेली आहे. तर हा जो प्रॅक्टिकल आयाम आहे, तो प्रॅक्टिकल आयाम मॅडमनी कायमच त्याचं भान त्या ठेवत आलेल्या आहेत आणि त्याच्यानेच त्यांनी अनेक पिढ्या आज विद्यार्थ्यांच्या, रिसर्चर्सच्या आणि तत्वज्ञांच्या तयार केल्या आहेत. संत वाङ्मय, धर्म ह्या अनेक यांच्यामध्ये त्यांची मुसाफिरी झालेली आहे, त्यात त्यांचा हातखंडा आहे, त्यांचं चिकार लेखन झालेलं आहे. पण त्या सगळ्यापेक्षाही व्हॉट विल मेक डिफरन्स इन माय टुडेज वर्ल्ड ह्या एक मार्गदर्शक तत्वानुसार त्या चालत आलेल्या आहेत. तत्वज्ञान कोणतंही असो, पण माझ्या आजच्या जीवनामध्ये किंवा माझ्या समोर जो आहे, जो विद्यार्थी आहे, त्याच्या जीवनामध्ये मी काय चांगला फरक घडवून आणू शकते, ह्या मोटिवेशननी त्या सतत कार्यरत आहेत आणि गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. हे मला त्यांचं वेगळेपण वाटतं. आणि सॉक्रेटिसने जशी मार्केट प्लेसमधनं फिलॉसॉफी सुरू केली आणि ती जी परंपरा चालवणारे आज काही थोडे मोजके लोक आहेत, कारण फिलॉसॉफी अशी रोजच्या ह्याच्यात आणणं ह्याला धमक लागते आणि त्याला एक वेगळं कॅलिबर लागतं.
ते मॅडमकडे आहे आणि त्यांनी आज लीडरशिप ट्रेनिंग सायन्स अशी इन्स्टिट्यूट त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यातून नवे नवे आणि चांगले उत्कृष्ट लीडर घडवणं हे त्यांचं आज मिशन आहे. अर्थात हा प्रवास खूप मोठा होता, काही मंडळींनी आम्ही तो जवळून पाहिलेला आहे. तर आज त्या आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभल्या आहेत, हे खरं तर आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आपला फार वेळ न घेता कार्यक्रम पुढे सरकावा असं आपण पाहू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अर्थशास्त्राचा कर्ता आर्य चाणक्य हा विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावानेही प्रसिद्ध आहे. हा मौर्य घराण्यातील चंद्रगुप्त राजाच्या दरबारात मुख्य अमात्य होता आणि त्याच्यामुळेच नंदांना राज्य भ्रष्ट करून मगधाचं राज्य मौर्य घराण्याला मिळवता आलं. कौटिल्य अर्थशास्त्रात एकूण 15 प्रकरणं आहेत, 150 अध्याय, 180 पोट विभाग आणि यातील एकूण श्लोकांची संख्या बघितली तर 6000 आहे. यावरून या ग्रंथाचा आवाका किती मोठा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. प्रामुख्याने या ग्रंथामध्ये राज्यकारभाराविषयी प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची तपशिलात जाऊन चर्चा केलेली आपल्याला आढळते. उदाहरणार्थ राजाचं वर्तन, राजवाड्याची रचना, चोरांचा बंदोबस्त, शिक्षेचे प्रकार, नोकरांचे पगार, शत्रुमित्र लक्षणं, सैन्याची योजना इत्यादी अनेक. कौटिल्याच्या मते तर्कशास्त्र आपल्याला विशद करण्यासाठी आज आपण खास मॅडमना बोलावलेलं आहे. त्यांचा थोडक्यात अल्प परिचय मी तुम्हाला करून देते. आजच्या आपल्या व्याख्यात्या डॉक्टर शुभदा जोशी या मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख राहिलेल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 27 जणांनी त्यांची PhD पूर्ण केलेली आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध त्यांनी सादर केलेले आहेत. UGCच्या तत्वज्ञान विभागाच्या पॅनलवर त्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आणि त्यामुळे त्या विभागाची भरभराट झालेली आज आपल्याला पाहायला मिळते. तत्वज्ञान विभागाच्या स्वतंत्र इमारतीच्या उभारणीसाठी त्यांनी 5 कोटीच्या वर निधी संकलन केलं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, कृतीसत्र इत्यादीचं यशस्वी आयोजन केलेलं आहे. कौटिल्य's अर्थशास्त्र फॉर गुड गव्हर्नन्स इन मॉडर्न टाइम यासारखे अनेक रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत. अशा अभ्यासू व्याख्यात्या आज आपल्याला लाभल्या हे खरं तर आपलं भाग्य आहे. म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आपल्यासमोर प्रदर्शित करावेत. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक, डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेसाठी मला बोलवले, त्यांच्या स्मृतीला वंदन. डॉक्टर विजय बेडेकर ऑनलाईन आहेत आणि ते हा कार्यक्रम बघतायत असं मला सांगण्यात आलं, त्यांना नमस्कार. आणि आपण सर्व प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी श्रोते हो, मला ज्या दीक्षित मॅडमनी माझा परिचय करून दिला त्यांचं कौतुक वाटलं, कारण कौटिल्याच्या अर्थशास्त्राची एक छान ओळख त्यांनी तुम्हाला करून दिली. नाहीतर अनेक वेळेला कौटिल्यापासून सुरुवात करताना
कौटिल्य कोण, त्याचं पुस्तक कोणतं, अशी सगळी सुरुवात करावी लागते. दोष श्रोत्यांचा नसतो, कारण स्पेशलायझेशनच्या आजच्या काळामध्ये आपल्याला काही अवांतर वाचलं पाहिजे, त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. हे जाणवत असलं तरी सुद्धा वेळ काढायचा कसा, ही सुद्धा एक समस्या असू शकते. मला आनंद वाटतोय की तुम्ही सगळी ऐकायला जमला आहात. काही थोडी महाविद्यालयं आहेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली, की जी तत्वज्ञान विषयाचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासही चालू ठेवतात आणि विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो पोहोचवतात. आणि मला अतिशय आनंद वाटतो की तुमचं महाविद्यालय हे त्यातलं एक अग्रगण्य आहे. तुमच्या आधीच्या प्राचार्या डॉक्टर शकुंतला सिंग, त्याही तत्वज्ञानाच्याच प्राध्यापिका, आणि त्यांनी आणि मी आम्ही PhD एकाच गुरूंच्या हाताखाली केली. त्यामुळे एका अर्थाने म्हणायला हरकत नाही की त्या गुरु भगिनी. आणि मी ज्या वर्षी विद्यापीठामध्ये MA ला शिकवायला सुरुवात केली, त्या वर्षीच्या पहिल्या बॅचची माझी विद्यार्थिनी म्हणजे सुचित्रा. तेव्हा तुमच्या महाविद्यालयाशी असलेलं माझं नातं हे पण अनेक पदरी आहे. त्यावेळेला मला तुमच्या महाविद्यालयाच्या तर्फे बेडेकर सरांनी विचारलं की तुम्ही याल का व्याख्यानाला. नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं, कारण आपण शिक्षक मंडळी, आपल्याला कोणी ऐकतंय असं दिसलं की आपल्याला ऐकवायला आवडतंच, आणि हौसेने ऐकायला येऊन बसतायत म्हटलं तर काय आणखीनच प्रश्न नाही. आणि सुचित्राला प्राचार्यांच्या खुर्चीवरती बसलेली बघणं हा माझ्यासाठी अतिशय चांगला आनंदाचा अनुभव. त्यामुळे सुचित्राला मी म्हटलं की हो, नक्की येईल. तर मंडळी, चाणक्याच्या बद्दल आणि चाणक्य शिक्षक आणि नेतृत्व असं मी काहीतरी तुमच्या समोर मांडणार आहे. चाणक्याचा काळ हा साधारणपणे इसवी पूर्व 4थ्या शतकातला, आणि चाणक्यानी खूप विचार करून एक चांगलं सुशासन निर्माण करण्याचा या देशामध्ये प्रयत्न केला. आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती असेल, नंदाने चाणक्याचा अपमान केला आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या अपमानाचा बदला घेईपर्यंत माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही, वगैरे वगैरे. हा केवळ त्याचा वैयक्तिक अपमान होता का हो? आपण विचार करायला पाहिजे. त्याचा केवळ वैयक्तिक अपमान असता तर काहीतरी तो कदाचित वेगळं वागला असता. वैयक्तिक अपमान असता तर नंदाला बाजूला करणं केवळ राज्यकारभारातनं किंवा त्याचा मृत्यू घडवून आणणं एवढंच त्याचं उद्दिष्ट राहिलं असतं. एवढंच उद्दिष्ट नव्हतं. त्यांनी असं बघितलं की नंद हा सुशासनाला विरोध करणारा आहे. सुशासनाला विरोध करणारा म्हणजे त्याला फक्त सगळ्यांच्याकडून अमाप द्रव्याची हाव आहे. याच्या पलीकडे त्याला गुणांची कदर नाहीये, विद्येची कदर नाहीये, आणि भारताच्या सीमांच्या वरती परकीय शत्रू आक्रमण करायला धडका देतो आहे तरी सुद्धा काही प्रयत्न करावे असं त्याला वाटत नाहीये. हे सगळं लक्षात आल्यानंतर ते त्या राजाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. हा माणूस कसा होता तर तो विद्या शिकवणारा होता. तो मुळामध्ये कोण होता तर तो एक स्वतः गुरुकुल चालवणारा आचार्य व शिक्षक होता. आणि त्याला असं वाटलं की या राजाला दूर करून आपल्याला सुशासन निर्माण करण्यासाठी एक कोणीतरी राजा तयार केला पाहिजे. तो त्यांनी तयार केला. आपण बघितलं की इतिहासात चंद्रगुप्त मौर्यांनी अतिशय पराक्रम केला आणि त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. कौटिल्य स्वतः एक आदर्श शिक्षक आहे.
त्यांनी चंद्रगुप्ताला कसं तयार केलं हे केवळ स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी त्याचं आजच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर त्यांनी त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. त्यातली प्रत्येक गोष्ट त्यांनी लिहिली आणि ती या प्रकाराने लिहिली की आजही त्याचं जर कोणी पालन करू शकेल तर तशा प्रकारचं नेतृत्व तयार होऊ शकेल, शिक्षक तशा प्रकारचं नेतृत्व तयार करू शकतील, अशा पद्धतीने ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून काय महत्वाचं आहे, शिक्षकांनी का लिहायचं? UGC सारखं का असं म्हणत असते की किती पेपर लिहिले, किती पुस्तकं लिहिली? असं बघायचं नसतं की शिक्षकांना किती लिहायला येतं. शिक्षकांना लिहायला येतच असतं, ते उत्तम प्रकारे लिहित असतात. विचार प्रवर्तक लेखन करणं, जे विचार प्रवर्तक व्याख्यान ते आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर देत असतात, ज्या व्याख्यानांच्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी पुढची दिशा सापडते आणि विद्यार्थी कार्यरत होतात, अशा प्रकारे जे काही विचार त्यांनी मांडले असतील त्याचं त्यांनी डॉक्युमेंटेशन करावं आणि त्याचा फायदा इतर सर्वांना व्हावा, हाही एक मला असं वाटतं की त्याच्या पाठीमागे उद्देश असावा. आज पहा, इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये लिहिलेलं पुस्तक 19व्या शतकापर्यंत आपल्याला उपलब्ध नव्हतं. 1903 साली श्याम शास्त्री नावाच्या एका संस्कृत पंडितांना त्या पुस्तकाची एक पांडुलिपी सापडली. ज्या वेळेला छापखाने नव्हते त्यावेळेला हाताने पुस्तकं लिहायची पद्धत होती. आपण हस्तलिखित म्हणतो ना, हस्तलिखित प्रत तयार करण्याची. अशा प्रती तयार केल्या जायच्या आणि या प्रतींपैकी एक प्रत त्यांना सापडली आणि त्यांना असं लक्षात आलं, ते संस्कृतचे खूप मोठे विद्वान होते आणि त्यातले सगळे श्लोक आणि त्याच्यावरती असणारं भाष्य हे वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा विचारांचा फार मोठा ठेवा आहे आणि त्यांनी त्याचं पहिल्यांदा इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख डॉक्टर रपम कंगले, RP कंगले यांनी हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केलं, भाषांतर त्याचं प्रसिद्ध केलं आणि ते पुन्हा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळातर्फे प्रसिद्ध झालं. म्हणजे बघा, इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये लिहिलेल्या पुस्तकाचा प्रवास जो आपल्यापर्यंत आला तो असा आला आणि त्याच्यानंतर केवळ भारतातल्याच नाही तर जगभरातल्या विद्वानांनी या पुस्तकाचा अभ्यास सुरू ठेवला. जगभरातल्या विद्वानांना असं वाटलं की हे पुस्तक वाचलं पाहिजे. जर्मनीमध्ये हायडेलबर्गला त्यांची जी लायब्ररी आम्ही बघितली त्याच्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्राचं जगातल्या अनेक भाषांमध्ये असलेलं भाषांतर इतकंच नाही तर कौटिल्य अर्थशास्त्राचं अनेक भारतीय भाषांमध्ये जेवढ्या भाषांतर झाली, जसं मी म्हटलं की मराठीत भाषांतर झालं, कानडीमध्ये भाषांतर झालं, भारतीय ज्या ज्या भाषांमध्ये भाषांतर झाली ती पुस्तकं हायडेलबर्गच्या त्या विद्यापीठामधल्या लायब्ररीमध्ये आम्हाला बघायला मिळाली. हा जगभरात माणूस अभ्यास करण्याचा हा जो भाग आहे ना, विचारांचा जो ठेवा आहे, कारण माणूस कशामुळे बदलतो हो? माणूस धाकामुळे बदलतो. पण ते परिवर्तन कसं असतं? धाक काढून घेतल्याबरोबर ते परिवर्तन पुन्हा नाहीसं होण्याची शक्यता असते. विचारांनी परिवर्तन जे होतं ते विचारांनी होणारं परिवर्तन दीर्घगामी असतं. ते अत्यंत दृढ अशा प्रकारचं असतं, कारण ते बाहेरून कुठल्या दडपणाने आलेलं नसतं, ते आपण आपल्या विचारांनी स्वीकारलेलं असतं. आणि म्हणून विचार करणं हे फार महत्वाचं साधन आहे. विचार मांडणं, विचार करणं आणि त्या विचारांच्या अनुसार वर्तन करणं हे फार महत्वाचं आहे. तत्वज्ञान असं सांगतं की विचार कळला हे कसं समजायचं? एक साधी गोष्ट आहे की मी काहीतरी विचार मांडला, जो विचार असा दाखवता येत नाही. हे या टेबलवरचा टेबल क्लॉक पिवळा आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की हो कळलं ना, काय त्याच्यामध्ये एवढं दिसतोय आम्हाला. याच्यातनं काहीतरी माझ्या विचार प्रवर्तनाला जागा मिळेल असं नाहीये. पण मी जर असं म्हटलं की आता या वर्गामध्ये कुणीतरी पाठीमागे काहीतरी आपल्या मोबाईलवरती करताय, मेसेज बघताय, ते कृपया बघू नका. आणि मग मी म्हणेन की कळलं का तुम्हाला? तुम्ही सगळे म्हणाल हो कळलं. पाठीमागे कोणीतरी आहे त्यांना विचारीन मी कळलं का तुम्हाला? ते म्हणतील हो कळलं, पण तरी मोबाईलवर खेळणं चालूच आहे अजून.
मग कळलं हे कसं म्हणायचं? म्हणजे मोबाईलवरती खेळणं थांबलं आणि विचारांच्याकडे लक्ष देणं सुरू झालं तर मला कळेल की मी जे काही म्हटलं ते त्याला कळलं. लक्षात आलं? हे जे विचारांचं आकलन होऊन त्याच्याप्रमाणे आपल्या एकूण बिहेवियरल पॅटर्न्स मध्ये म्हणजे आपल्या वागणुकीमध्ये आपल्या वर्तणुकीमध्ये मूलगामी होणारा जो बदल आहे त्या मूलगामी होणाऱ्या बदलाचं महत्व अतिशय आहे. आणि ते महत्व कौटिल्याला कळलंय की हा मी फॉर्म्युला देतोय. किती स्वतःच्या ज्ञानावरती विश्वास आहे बघा की मी एक चंद्रगुप्त निर्माण केला, परंतु हे जे मॉडेल आहे या मॉडेलला घेऊन जर तुम्ही चालाल, मी पुढच्या शिक्षकांच्यासाठी पुढच्या आचार्यांच्यासाठी ही संपत्ती ठेवून जातोय, याचं अनुकरण कराल तर तुम्हाला अनेक चंद्रगुप्त घडवता येतील. मुळामध्ये तो शिक्षक आहे आणि शिक्षकाला पुढची पिढी घडवायची आहे. आता याच्यामध्ये राजाच का निवडला? तर राजाच्या हातामध्ये खूप सामर्थ्य आहे. कारण राजा हा त्या काळच्या समाजाचा एक सर्वात मोठा उच्च स्थानीय असा नेता आहे. संस्कृतमध्ये म्हणतात ना, राजा कालस्य कारणम. म्हणजे काय? तर जे काही त्या काळामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल घडेल ते राजाच्या इच्छेनुसार घडेल. म्हणून राजा महत्वाचा. पण केवळ एक राजाच महत्वाचा आहे असं नाही, त्याच्याबरोबर त्याची अनेक अंग आणि उपांग आहेत ज्याची सखोल चर्चा कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये केलेली आहे. आम्ही ज्या वेळेला कौटिल्य अर्थशास्त्राचा प्रोजेक्ट तत्वज्ञान विभागामध्ये 2005 ते 2010 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राबवला, त्या काळामध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना मी असं म्हटलं की आपल्याला ह्याचा अभ्यास संस्कृत भाषेचा अभ्यास करतात तसा करायचा आहे का? इतिहास म्हणून करायचा आहे का? असा नाही करायचा आहे. विचारांचं सामर्थ्य काय आहे आणि हे विचार आजच्या काळामध्ये पण प्रस्तुत आहेत का, आजच्या काळामध्ये पण उपयुक्त आहेत का, याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर आजच्या काळातले प्रश्न आपण चाणक्याला विचारले पाहिजेत. तो चाणक्याला विचारले पाहिजेत म्हणजे काय? तर त्या पुस्तकात अभ्यास करताना आपण बघितलं पाहिजे की आजच्या ज्या काही प्रश्नांना आपण उत्तरं शोधतोय ती उत्तरं त्याच्यामध्ये मिळू शकतील का. मग सगळ्यात पहिला प्रश्न असा आला की राजा कशाला? मग राजा नको, पण समाजाचं नेतृत्व करणारा तर कोणीतरी असावाच लागतो की नाही. मग आताच्या काळामध्ये अशा प्रकाराने समाजाचं नेतृत्व करणारा कुणीही नेता असेल आणि मग शीर्षस्थानी असलेला नेता असेल, भारताच्या संदर्भात असेल पंतप्रधान किंवा भारताची जी संघराज्य आहेत सगळी त्याच्यातले मुख्यमंत्री किंवा अन्य कोणी मंत्री किंवा कुठलीही संस्था घ्या, त्या संस्थांमध्ये असलेले महत्वाचे पदाधिकारी हे सगळे शीर्षस्थ नेतेच आहेत की नाही. तुमच्या महाविद्यालयाची रचना घ्या, निर्णय ज्या वेळेला एखादा घ्यायचा असतो त्यावेळेला एक त्याचे विभाग असतात ना, त्या विभागांचे प्रमुख असतात, त्या विभागांमध्ये काही सदस्य असतात. समजा विभागांमध्ये 5 जण काम करतायत, त्यांना काहीतरी करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा कुणाला विचारतील? विभाग प्रमुखाला. विभाग प्रमुख काय म्हणतील की आपण प्राचार्यांना विचारू किंवा उपप्राचार्यांना विचारू. मग ते प्राचार्यांकडे येतील. प्राचार्यांच्या अखत्यारीतला विषय असेल तर निर्णय कोण घेईल? प्राचार्य घेतील. आणि मग प्राचार्यांच्या अखत्यारीतला विषय नसेल तर मग प्राचार्य आणखीन म्हणतील की नाही आपण जरा मॅनेजिंग बॉडी जी आपली आहे, ट्रस्टीज जे आहेत त्यांना विचारू. पण तरी सुद्धा निर्णयाची अंमलबजावणी कोणाच्या हस्ते होईल? प्राचार्य निर्णय घेतील आणि मग तो विभाग प्रमुखांकडे जाईल आणि मग विभाग प्रमुख निर्णय घेतील. म्हणजे कोणीतरी एक शीर्षस्थ नेता आहे की नाही. ही जी रचना आहे तेव्हा असं लक्षात आलं की ही रचना कुठलाही काळ असला तरी एक शीर्षस्थ नेता आणि त्याच्या हाताखाली काम करणारे त्याचे अमात्य. म्हणजे महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये अमात्य कोण आहेत? तर जेवढे काही विभाग आहेत त्या विभागांचे विभाग प्रमुख किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणारे, मग ते अकाउंटंट असतील, ते कॅशियर असतील, रजिस्ट्रार असतील किंवा लायब्रेरियन असतील, हे सगळे कुणाला सहाय्य करतात? विद्यालय महाविद्यालय चालावं म्हणून सहाय्य करतात, एका नेत्याला सहाय्य करतात. प्रिन्सिपल ही एक चेअर आहे आणि त्याला हे सगळे सहाय्य करणारे अमात्य आहेत. हीच रचना आपल्याला नेमकी कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दिसते. त्यांनी मुळात हे सांगितलं की जर चांगलं नेतृत्व घडवायचं असेल तर चांगलं नेतृत्व घडवायला कारण कोण आहे? कुणी घडवलं हो चंद्रगुप्ताला? आपल्याला माहिती आहे की कौटिल्याने घडवलं. कौटिल्य कोण होता? एक शिक्षक होता. आणि म्हणून मी म्हटलं की भविष्य घडवणं कुणाच्या हातात असतं? ते शीर्षस्थ नेत्यांच्या हातात नसतं. ते दिशा देऊ शकतात
ती दिशा चांगली असावी याच्यासाठी शिक्षकांना काम करावं लागतं. कारण शिक्षकांनी ज्यांना घडवलं ते जाऊन जर पुढे समाज घडवणार असतील तर जे बी पेरलेलं आहे ते पेरलेलं बी पुन्हा आपल्याला परत मिळतं असं जे म्हणतात ना, ते झाल्या वाचून राहत नाही. ते कौटिल्याने अनुभवलं. त्यांनी सर्वस्वपणाला लावून चंद्रगुप्ताला घडवलं. ते चंद्रगुप्ताला घडवताना त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये ते सगळं लिहून काढलं आणि चंद्रगुप्तानी असा समाज निर्माण केला की जे कौटिल्याला सुसमाज घडवण्याचं स्वप्न दिसलं होतं ते स्वप्न जवळपास पुरं झालं असं वाटलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत भारतामध्ये अनेक राजे आले आणि गेले, परंतु असं दिसतं की सुशासन हे राहिलं. मौर्य साम्राज्य राहिलं. मौर्य साम्राज्यानंतर म्हणजे चंद्रगुप्ताच्या नंतर बिंबिसार, त्याच्यानंतर अशोक, त्याच्यानंतर गुप्त साम्राज्य आलं. त्याच्यानंतर मग कितीतरी आले असतील, वाकाटक असतील, शिलाहार असतील आणि कोणी असतील. दक्षिण भारत आणि उत्तर भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे होऊन गेले, परंतु त्या सगळ्यांनी जो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. आणि हे विचार कौटिल्याने प्रथमच मांडले असं नाही. आपण जर कौटिल्य अर्थशास्त्र वाचलं, त्याचं भाषांतर वाचलं, तर असं आपल्याला दिसतं की अर्थशास्त्राच्या परंपरा आपल्या देशामध्ये होत्या जिवंत. अर्थशास्त्राचे अनेक ग्रंथ उपलब्ध असावेत याचे उल्लेख आपल्याला दिसतात. आणि त्यांच्या मताचं खंडन करून किंवा त्यांच्या मताला अनुमोदन देऊन कौटिल्य पुढे जातोय आणि आपल्या विद्यार्थ्याला शिकवतोय असं दिसतं. आता कंगल्यांचं जे खूप मोठं असं विवेचक प्रस्तावनेचं लेखन आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या असं लक्षात येतं की धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन परंपरांच्या आधारावरती राजनीती आणि समाजनीती हे दोन उभे होते. आणि या राजनीतीमुळे समाज आणि राजनीतीमुळे आणि समाजनीतीमुळे समाज आणि नेतृत्व या समाजाला चांगल्या प्रकाराने पुढे घेऊन जात होतं. मला असं म्हणायचंय की हे ज्ञान देण्यासाठी मुळामध्ये शिक्षकाला काय असायला पाहिजे. कारण शिक्षक हा एक नेता आहे हे शिक्षकांनी समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण ज्या विषयाचे शिक्षक आहोत, आपण ज्या विषयाचं अध्यापन करतोय ते अध्यापन करणं ही फार महत्वाची गोष्ट आपण करतोय. हे जर आपल्या मनाशी पटलेलं असेल, आपल्याला त्याला आपण इंग्रजीमध्ये कन्व्हिक्शन म्हणतो ना. कन्व्हिक्शन म्हणजे काय, तर आपल्याला अत्यंत मनापासून ते पटलेलं असेल तर आपण त्या भूमिकेशी समरस होऊन काम करायला लागू आणि आपल्याला असंख्य वाटा दिसत राहतात. परंतु मी शिक्षक आहे, मी काय फार करू शकणार, अशा प्रकारची भूमिका घेऊन जर आपण उभे राहिलो तर मग आपल्याला एक सुद्धा वाट दिसणार नाही. मग आपण विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी तंत्र जे काही आहे ते शिकवू. त्या तंत्राच्या पलीकडे त्या विषयाचा आत्मा जर विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला न्यायचा असेल तर त्या विषयाचा आत्मा पहिल्यांदा आपल्याला गवसला पाहिजे की नाही. त्या विषयाच्या आत्म्याबद्दल आपल्याला आत्मविश्वास निर्माण होणं हे फार आवश्यक आहे. मग आत्मविश्वास आपल्याला निर्माण व्हायला असेल तर आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही, केला पाहिजे. कौटिल्याने केला होता की नाही. ज्या वेळेला आपल्या शब्दाची ताकद दुसऱ्यापर्यंत पोहोचते, त्या शब्दाच्या पाठीमागे वाचणाऱ्याची, बोलणाऱ्याची, लिहिणाऱ्याची जर तपश्चर्या असेल तर त्या शब्दाचं वजन ऐकणाऱ्यापर्यंत, वाचणाऱ्यापर्यंत, लिहिणाऱ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. साधी गोष्ट आहे. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. जी मराठी माध्यमातून शिकलेली मंडळी असतील त्यांचा मनाच्या श्लोकाशी परिचय असेल. आपण वाचल्यानंतर काहीतरी आपल्याला वाटतं की नाही की याच्यामध्ये एक विचार करायला लावणारी शक्ती आहे. का वाटतं, तर त्याच्या पाठीमागे त्यांची तपश्चर्या उभी आहे. तसंच आहे, विचार कुठल्याही भाषेतनं जरी असला तरी त्या भाषेतनं मांडणारा जो माणूस आहे, म्हणजे तो मांडणारा माणूस पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेतच आहे. लेखक हा पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेतच आहे. तुम्ही आता मी मराठीतनं बोलतेय, मला असं वाटतं की मराठी साहित्याशी परिचित असाल मंडळी, सिनियर तरी असतील. पु ल देशपांडेंचं लेखन आपल्याला किती आवडतं हो, पण खदखदून हसत असताना आपल्याला लक्षात येतं की नाही की तरीही त्याच्यामध्ये काहीतरी विचार प्रवणता दडलेली आहे. समाजाच्या मूल्यांवरती भाष्य करणं हे चालू आहे त्यांचं.
फक्त ते करत असताना त्यांची जी पद्धत आहे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची आणि त्याची जी त्यांची तपश्चर्या आहे त्याच्यामुळे आपण त्या शब्दांचा विचार करतो. तसंच कौटिल्याचं आहे. आपण आता सध्याच्या जमान्यामध्ये सारखं विचारतो की नाही की याचं उपयुक्तता मूल्य काय, युटिलिटी व्हॅल्यू काय, प्रॅग्मॅटिक व्हॅल्यू काय. आमच्याकडे ज्या वेळेला पालक येतात त्यावेळेला विचारतात काय हो उपयोग काय आहे हे शिकण्याचा. आपल्याला पण विचारत असतील विद्यार्थी, कुठलाही आपला विषय असू दे, भूगोल असेल, मराठी असेल किंवा अगदी कॉमर्स असेल तरी सुद्धा विचारतील की याचा उपयोग काय आहे. प्युअर सायन्सेस असतील, सध्या दिवस बरे नाही आहेत फारसे प्युअर सायन्सेस न म्हणे. म्हणजे काय आहे की लोकांना फक्त टेक्नॉलॉजी पाहिजे, पण टेक्नॉलॉजीच्या पाठीमागे काहीतरी शुद्ध विचार असा असावा लागतो की नाही. नेता घडवण्यासाठी म्हणून खरं म्हणजे चाणक्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, हे टेक्नॉलॉजी आहे एका अर्थाने. कारण त्यांनी जसं आपल्या दीक्षित मॅडमनी सांगितलं की राजाचं वेळापत्रक दिलंय त्यांनी. आता हे वेळापत्रक देणं हे टेक्नॉलॉजी आहे की नाही, हा प्युअर थॉट आहे का, पण त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार आहे. तो विचार त्यांनी पहिल्या अध्यायांमध्ये मांडलाय आणि मग तो वेळापत्रकाकडे गेलाय. त्याचा अर्थ काय की ज्ञान हे महत्वाचं आहे, त्या ज्ञानाचं उपयोजन होणारच आहे, पण त्या ज्ञानाची सखोलता आणि त्या ज्ञानाविषयी आपल्याला असलेली तळमळ आणि त्या ज्ञानाच्या विषयी आपल्याला असलेला विश्वास हा लर्नरच्या मनामध्ये, शिकणाऱ्याच्या मनामध्ये किती आहे हे फार महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे भारतीय ज्ञानशास्त्रामध्ये एक फार महत्वाचा घटक सांगितलाय आणि तो घटक म्हणजे ज्ञान कसं मिळवावं हे तर झालंच, ज्ञान मिळवण्याची साधनं ती तर झालीच, पण ज्ञान मिळवणारा जो आहे तो कसा असावा याच्याबद्दल सखोल विवेचन केलेलं आहे. ज्ञान मिळवणारा कसा असावा, त्याचा माइंड सेट कसा असावा, म्हणजे त्यांनी विचार कसा करावा, आणि इतकंच नाही त्याचा इमोशनल सेटअप कसा असावा, म्हणजे त्याची भावनात्मक स्थिती कशी असावी, याचं सगळं विवेचन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि असं म्हटलंय की जेवढा शुद्ध चारित्र्याचा शिकणार आहे, जेवढा शुद्ध विचारांचा शिकणार आहे, तुम्हाला मराठीमधले आहात म्हणून एक टेक्निकल शब्द सांगते, सात्विक जो माणूस आहे, सात्विक याचा अर्थ काय की जो आपल्या ज्ञानाचा वाईट मार्गाने उपयोग करू इच्छित नाही असा जो सात्विक माणूस आहे आणि जो वर्तनाने पण सात्विक आहे, अशा माणसाला विद्या प्रसन्न होते. म्हणजे काय तर अशा माणसाला आपल्या ज्ञानाचं जे उपयोजन करायचे त्याचे हजार रस्ते दिसतात. म्हणून चाणक्यांनी काय सांगितलं राजाला सुद्धा की कसा नेता असावा, म्हणजे तो शिकणारा आहे ना, विद्यार्थी आहे ना, म्हणजे त्याला ही विद्या प्राप्त व्हायला हवी आहे ना. म्हणजे जसा शिक्षक विद्या घेतोय, विद्या देतोय, तसा शिकणारा पण ती विद्या घेतोय, म्हणजे त्यांनी पण कसं असलं पाहिजे, चारित्र्यवान असलं पाहिजे. कौटिल्यांनी असं सांगितलं, जसं आता तुमच्या दीक्षित मॅडमनी सांगितलं की त्यांनी 4 विद्या सांगितल्या, त्या 4 विद्यांना त्यांनी विद्या समुद्देश असं म्हटलं. आणि राजाला तयार करण्यासाठी बाकीचं सगळं जे काही 15 भागांमध्ये सांगितलं ना, त्याच्या सगळ्यात आधी सांगितलं की राजाने कसं शिकलं पाहिजे आणि काय शिकलं पाहिजे. म्हणून महत्व कशाला आहे, ज्ञानाला महत्व आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते विद्वान सर्वत्र पूज्यते. हे चाणक्याला स्वतःबद्दल एक कन्व्हिक्शन होतं, ही एक खात्री होती त्याला. त्याला पैसा नको होता त्याच्यापासून, त्याला स्वतःला मानसन्मान नको होता. त्यांनी मिळवला असता तर तो धनानंदाने दिला असता त्याला, आणि त्याला सांगितलं असतं की गप्प बाई सुखाने राहा. त्याला ते नको होतं, त्याला त्याच्या ज्ञानाचा प्रकाश हवा होता. हे खूप महत्वाचं आहे. आपलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करणं हे फार सोपं आहे तुलनेने. आमचे सर होते ते फार कडक होते आणि आम्हाला 60% मार्क मिळाले की आम्हाला, म्हणजे एम एला 60% मार्क तेव्हा आर्ट्सला सहजासहजी नाही मिळायचे. तर आम्हाला असं वाटायचं की आकाशाला हात टेकले आपले. त्यांच्याकडे पेपर घेऊन गेलं किंवा म्हणजे मार्कलिस्ट घेऊन गेलं की ते काय म्हणायचं माहितीये, नाही हे ठीक आहे सगळं, पण म्हणजे बी अवेअर दॅट इट इज 40% ऑफ युअर इग्नरन्स, सो थिंक ऑफ रिमूव्हिंग युअर इग्नरन्स फर्दर. आज आपण किती जण असे धैर्य बाळगू शकतो आपल्या विद्यार्थ्यांना सांगण्याचं. आपण विद्यार्थ्यांशी याच्याबद्दल बोलतच नाही. आपण एवढंच म्हणतो हे 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 करा, याचा 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 रट्टा मारा, आणि म्हणजे तुम्हाला नक्की 70% मिळतील. पालकही खुश, विद्यार्थी खुश.
आमच्याकडे एनरोलमेंट 100%. मी असं म्हणत नाही की हे आवश्यक नाहीये, एका अर्थाने हे आवश्यक आहे, पण 100% एनरोलमेंट आल्यानंतर तुमच्या हातामध्ये आहेत ना ती मुलं, ती कशी आहेत? ती अजूनही पूर्ण बनचुकी झाली नाहीये. ती आमच्याकडे येतात ना तेव्हा बनचुकी होऊन येतात. 18व्या वर्षी 20व्या वर्षी त्यांनी पुष्कळ जग बघितलेलं असतं आणि 5 वर्ष महाविद्यालयात काढलेली असतात. कशा पद्धतीने मार्क मिळवता येतात, कसं गंडवता येतं, हे सगळं ते शिकून येतात. आणि मग जेव्हा त्यांना सांगायला लागतं की नाही नाही असं गंडवागंडवी करू नका, आयुष्यात उपयोगी नाही पडत, या गंडवागंडवीपेक्षा शिकायला शिका, शिक्षण कसं घ्यायचं हे शिका. तोपर्यंत ती म्हणतात काय ना मॅडमने काही कळत नाहीये फारसं, त्यांच्या नोट्स वगैरे तयार नसतील म्हणून त्यांनी आज खूप जनरल सगळं सांगितलं. असं नसतं. आपल्याला विद्यार्थी तयार करायचे आहेत आयुष्यात. चांगली माणसं ती झाली पाहिजेत दोन्ही अर्थाने. चांगली माणसं म्हणजे ती आयुष्यात त्यांचा जो काही व्यवसाय असेल त्याच्या पलीकडे वागणारी पण चांगली माणसं झाली पाहिजे. आणि ते जो काही व्यवसाय करतील तो व्यवसाय पण चांगल्या पद्धतीने करणारी झाली पाहिजेत ती मुलं. ती शिक्षक होतील, ती इंजिनियर होतील, ती सायंटिस्ट होतील, ती कुठल्या आपल्या मंत्रालयामध्ये काम करणारी मंडळी होतील, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करतील, तिथे पण चांगली काम करणारी मंडळी हवी आहेत का नको आहेत? हवी आहेत ना. मग चांगली काम करणारी म्हणजे काय, तर त्यांच्या विषयामध्ये ती प्रोफिशियंट आहेत. कौटिल्यानी जसं त्याच्या विद्यार्थ्याला प्रोफिशियंट तयार केलं. कसा राजा निर्माण केला? तो राजा अष्टावधानी होता. तो राजा दिवसाचे फक्त 4 तास झोप घेत असेल. त्या राजाचं ज्या पद्धतीने वेळापत्रक कौटिल्यानी आखून दिलं होतं आणि कौटिल्य स्वतः थांबला नाही तो वेळापत्रक पाळतोय की नाही हे बघायला. कोणाची नेमणूक केली? अमात्य राक्षसाची नेमणूक केली त्याच्याबरोबर. कारण का? त्यांनी म्हटलं की अरे माझ्या विद्यार्थ्याला जे द्यायचंय ते सगळं देऊन झालंय, आता ते पालन करतो की नाही हे बघणं तुझं काम आहे. आणि अमात्य राक्षसाला पण इतका विश्वास होता चंद्रगुप्ताबद्दल आणि त्याच्या गुरूंबद्दल कौटिल्याबद्दल की जे यांनी शिकवलंय तेच तसंच यांनी केलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो ना आय सी टू इट दॅट यू डू इट. काही वेळेला पालक देतात की नाही दम विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, अरे कसा करत नाहीस किंवा कशी करत नाहीस बघते ना मी. तसं की इतका शिक्षकाचा एक आदरयुक्त धाक त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये, आदर आहे आणि तरीही धाक आहे. काल मी एकांना भेटायला गेले होते. त्यांनी मला एक अपॉइंटमेंटची वेळ दिली होती. एक डॉक्टर होते आणि थोडासा वेळ लागला. कोण भेटायला आलं होतं त्यांना म्हणून वेळ लागला. त्यांचे 79 वर्षाचे शिक्षक त्यांना भेटायला आले होते. आणि नंतर मी ज्या वेळेला त्यांना भेटायला गेले त्यावेळेला ते म्हणाले मॅडम तुम्हाला थोडंसं थांबायला लागलं बाहेर, पण काय करणार माझे शिक्षक आले होते आणि त्यांना इतकं मानतो मी की आयुष्यात मी जे काही आहे ते त्या शिक्षकांच्यामुळे आहे. शिक्षकाला मान मिळणं याच्यासाठी शिक्षक तयार होणं आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याला तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून काय महत्वाचं आहे तर ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून कौटिल्यानी आपल्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय घातलं तर विद्यासमुद्देश प्रकरण घातलं. आणि त्यांनी काय सांगितलं विद्यासमुद्देश प्रकरणामध्ये? विचार कसा करायचा हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. म्हणजे पुस्तक कसं वाचायचं हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. पुस्तकाचं शीर्षक वाचा, मग लेखकाचं नाव वाचा, मग लेखकाबद्दलची माहिती वाचा, मग त्या लेखकाने त्या भूमिकेतनं पुस्तक का लिहिलं ते वाचा. म्हणजे पहिल्यांदा जे सगळं आजूबाजूचं आहे ना, फ्रंट कव्हर, बॅक कव्हर, मग इंडेक्स वाचा, कंटेंट वाचा, मग पुस्तक वाचायला सुरुवात करा. असं जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तसं त्यांनी कौटिल्यानी सांगितलं की पहिल्यांदा विचार करायला शिका. म्हणून त्यांनी सांगितलं विद्यासमुद्देश प्रकरणामधलं सगळ्यात पहिलं प्रकरण अन्वीक्षिकी. अनुईक्ष म्हणजे जे काही आम्ही बघतोय त्याचं परीक्षण करून, जे काही आम्ही शिकतोय त्याचं परीक्षण करून आम्ही त्याचं उपयोजन करू. इम्प्लिमेंटेशन. परीक्षा म्हणजे काय असतं? जे आम्ही काही शिकलो आहे त्याचं म्हणजे एक्झामिनेशन आपण म्हणतो ना. एक्झामिनेशन याचा अर्थ आम्ही जे शिकलो आहे ते बरोबर आहे की नाही, त्या पद्धतीत त्याचं उपयोजन होईल की नाही हे दाखवणं ही परीक्षा आहे. तसंच अन्वीक्षिकी, अनुईक्ष ही परीक्षाच आहे. विचार कसा करायचा हे शिकलं पाहिजे. मग विचारांसाठी 3 पद्धती सांगितल्या. एक पद्धत सांगितली आध्यक्षिक म्हणजे आधी अक्ष, अक्ष म्हणजे डोळे.
ज्याच्यात विशेषत्वानी बघण्याचा प्रयोग केला जातो. बघणं म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये सेन्स ऑर्गन्स पाची आणि मन याच्या साह्याने ज्ञान मिळवलं जातं. प्रत्यक्षपणाने किंवा अप्रत्यक्षपणाने, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एम्पिरिकल मेथडॉलॉजी म्हणतो. आध्यक्षिक एम्पिरिकल मेथडॉलॉजी म्हणजे लॅबमध्ये जाऊन ऑब्झर्वेशन असेल, एक्सपेरिमेंट असेल किंवा एक्सपिरियन्सिंग फर्स्ट हँड, याला म्हणायचं आध्यक्षिक. विचार कसा केला पाहिजे, तर मला त्याचं प्रूफ मिळतंय का हा विचार केला पाहिजे, आध्यक्षिक. दुसरा विचार असा केला पाहिजे की तार्किक, म्हणजे तर्कशास्त्राच्या आधाराने विचार केला पाहिजे. म्हणजेच काय, तर रॅशनल थिंकिंग. म्हणजे सॉक्रेटिसनी काय सांगितलं, एक्झामिन्ड लाईफ इज बेटर. तसं पहिला आहे तो एक्झामिन, म्हणजे तो संपूर्ण जो विषय आहे तो एक्झामिन्ड लाईफचा विषय आहे. तेव्हा विद्यार्थ्याला तयार करताना त्याला पांगळा नाही बनवला, त्याला सांगितलं माझ्यावर अवलंबून राहू नकोस, स्वतः विचार करायला शिक. कुठल्या पद्धती वापरशील तर ही पद्धत वापर. पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी बघ. चारेण चक्षुः, जो राजा आहे त्याला सगळीकडनं माहिती मिळाली पाहिजे. त्याचे 1000 उपनेत्र आहेत. म्हणजे काय, तो सगळीकडनं माहिती गोळा करतोय. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये काय घडतंय हे नेत्यांना कसं कळतं, किंवा तुमच्या जोशी बेडेकर केवढं मोठं कॉलेज आहे ना, कितीतरी विद्यार्थी आहेत, कितीतरी विषय आहेत, प्राचार्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बसून कसं कळणार. आता चारेण चक्षु म्हणजे इथे हेर नाहीये, परंतु त्यांचे जे सगळे अमात्य आहेत, त्यांचे जे सगळे सहाध्यायी आहेत, त्यांचे जे सगळे कलीग आहेत ते त्यांना मदत करतात नाही ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावरती जसे तुम्ही पण विचार करता ना, ती माहिती तुम्ही न विचार करता इथे पास ऑन करता का, नाही, तुम्ही पण विचार करता का. तुम्ही नकळत त्या नेतृत्वाच्या शिक्षकातून नेतृत्वाच्या भूमिकेत शिरलेलेच असता. तुम्हालाही विद्यार्थ्यांच्या विषयी तळमळ असते, कळकळ असते. फक्त ती कळकळ कशा पद्धतीने बाहेर आली पाहिजे, आपल्या विषयाच्या माध्यमातून कशी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे, हे प्रत्येक शिक्षकाला आपल्या आपल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. म्हणून चाणक्य म्हणतो, एक ब्रॉड आउटलाईन दिली, एक मेथडॉलॉजी दिली, पुढचं सगळं विचार करणाऱ्यावरती सोपवून दिलं. तेव्हा एम्पिरिकल मेथड, रॅशनल मेथड, आणि तिसरी जी दिली शाब्दिक. शाब्दिक म्हणजे काय, पुस्तक आहे, ज्याने पुस्तक लिहिलं तो नाहीये. आता त्या पुस्तकाचं काय करायचं हे मी ठरवायचंय. मी म्हणजे त्या शिक्षकाने ठरवायचंय, विचार करणाऱ्यांनी ठरवायचंय. आणि ते करत असताना त्या पुस्तकाचा मी अर्थ कसा लावावा हे महत्वाचं आहे. मग त्याला म्हणायचं हार्मोनोएटिकल एक्सरसाइज. संस्कृतमध्ये नाव आहे का त्याला, आहे. त्याला म्हणतात मीमांसा, परामर्श. एखाद्या गोष्टीची मीमांसा करणं, एखाद्या गोष्टीचा परामर्श देणं, किंवा एखाद्या गोष्टीच्या बद्दल सखोल, ही कशी आहे, शब्दाच्या मध्ये आहे, त्याच्याबद्दल सांगणं हे फार महत्वाचं आहे. तेव्हा या 3 मेथड्स दिल्या आणि मग सांगितलं की या मेथड्स दिल्यानंतर पुढे काय काय प्रकारचं ज्ञान मिळवलं पाहिजे. तर 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. आणि या सगळ्या प्रकारच्या आयुष्याला व्यापून राहणारी ही जी चौकट आहे, याच्यासाठी शिक्षण पुरं पडलं पाहिजे. केवळ विचार दिले एवढंच पुरेसं नाही, हा धर्म झाला. कारण विचार करायला शिकवलं ना. धर्म याचा अर्थ कर्तव्य काय हे शिकवलं, योग्य अयोग्य काय हे शिकवलं, अयुक्त काय हे शिकवलं, एखाद्या परिप्रेक्षामध्ये आपल्याला उपयोजन कसं करायचंय हे शिकवलं. आता त्याच्या पुढे मग काय शिकवलं, तर अर्थासाठी काय काय उद्योग केले पाहिजेत हे शिकवलं. मग त्याच्यामध्ये कृषी, गोरक्ष, वाणिज्य, वार्ता याच्यामध्ये त्याचा सगळा समावेश झाला. आणि मग असं सांगितलं की हे सगळं म्हणजे अर्थकारण चालायचं असेल, कारण इच्छा आहेत ना माणसाला, काम आहे, मग तो पुरा करण्यासाठी अर्थ आहे, त्याच्यासाठी नियम आहेत, म्हणून धर्म आहे. आणि हे सगळं नीट चाललंय की नाही, कारण सगळीच माणसं काही नीट नीतिमत्तेने वागतील, धर्माने वागतील, आपल्या कर्तव्याचं पालन करतील असं नाही. मग त्यांना जागेवर ठेवण्यासाठी दंड आहे. तेव्हा चौथा जो आहे तो दंड आहे. तेव्हा विद्यासमुद्देशामध्ये काय काय सांगितलं, तर अन्वीक्षिकी, अन्वीक्षिकीनंतर त्रयी, की आपल्याला ज्ञान वेगळ्या पद्धतीचे देणारी, ज्याला आपण आध्यात्मिक म्हणू. कारण आपण सगळे कोण आहोत, भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की आपण सगळे जे आहोत ते खरं म्हणजे पूर्णाचे प्रतीक आहोत, पूर्ण आहोत. आपण फक्त शरीर धारण केलंय, त्यामुळे आपलं पूर्ण जे रूप आहे ते पूर्ण रूप आवरणाखाली आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ना
की तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. मी ज्या वेळेला तत्वज्ञान विषय घेऊन विद्यापीठामध्ये शिकवायला आले त्यावेळेला, ज्या वेळेला 91 साली मी ऍक्टिंग हेड झाले त्यावेळेला मी विभागामध्ये एकटी होते, लेक्चरर होते. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग सुरू झाला ते प्राध्यापक निवृत्त होऊन गेलेले होते आणि 55 विद्यार्थी होते. काय परिस्थिती होती, आणि तत्वज्ञानाला काही फार मोठे खूप विद्यार्थी संख्येने येतील अशी पण परिस्थिती नाही. मग मी जर असं म्हटलं असतं की कोण आहे मी, काय नाही, माहिती नाही, 50 विद्यार्थी, मी एकटी, माझ्या ऑफिसमध्ये एक स्टाफ, विद्यापीठ देईल की नाही सगळं, जसा विचार करू तसं आपण होतो. मी एक स्वप्न बघितलं, ते तेव्हा स्वप्नच होतं, लोक हसले असते. स्वप्न कसं होतं, मला असं वाटलं होतं की मी ज्या वेळेला निवृत्त होईन त्यावेळेला निवृत्त होताना किमान माझ्या विभागामध्ये 500 विद्यार्थी असले पाहिजेत, किमान माझ्या विभागामध्ये 10 तरी टीचिंग फॅकल्टी असली पाहिजे. आणि त्यावेळेला माझ्या विभागाच्या शेजारी भूगोल विभागाचं जे हेड होते त्यांचं ऑफिस होतं आणि ते मला सारखे चिडवायचे. 91 साली मी आय वॉज जस्ट अ लेक्चरर आणि मला म्हणायचे, तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये जो क्लार्क होता ना तो सुद्धा ऑफिस सोडून गेला होता. मी एकटी आणि एक पिऊन, तोही काही वेळेला रजा असली की यायचाच नाही, न सांगता यायचा नाही. मग ते मला म्हणायचे, यू आर द क्वीन ऑफ नॉन एक्झिस्टिंग एम्पायर. आपण जसा विचार करतो तसे आपण होतो. मी हसायची आणि मी त्यांना म्हणायची, येस, व्हेरी अप्रोप्रिएट डिस्क्रिप्शन सर, बट आय होप इन द फ्युचर दिस विल डिफर अँड आय होप यू विल बी देअर टू सी व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. आता हे एका अर्थाने अरोगन्स पण होता की नाही, पण मी हंबली त्यांना हे सांगायची, हसत सांगायची, कारण माझं हे स्वप्न होतं. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की देवाची असीम कृपा, माझ्या सगळ्या सहकार्यांचे अथक प्रयत्न, आणि मी जेव्हा 2016 साली निवृत्त झाले त्यावेळेला 2014 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र सरकारने संपूर्ण मुंबई विद्यापीठाला आवश्यक तेवढ्या पोझिशन्स दिल्या, टीचिंग पोझिशन्स. तेव्हा माझ्या विभागाला एकूण 17 पोझिशन्स सरकारने दिल्या, तत्वज्ञान विभागाला. आणि एवढ्या पोझिशन्स दुसऱ्या कुठल्याही विभागाला मुंबई विद्यापीठामध्ये मिळाल्या नाहीत. केमिस्ट्री मोठा विभाग होता, फिजिक्स मोठा विभाग होता. मला हे नाही सांगायचं की म्हणून माझा विभाग मोठा आहे, मला हे सांगायचंय की आपण जसा विचार करतो तसं घडतं, भविष्यामध्ये घडतं. आपल्याजवळ कन्व्हिक्शन पाहिजे, अथक परिश्रम करण्याची, साहस करण्याची एक शक्ती पाहिजे. आणि मी रिटायर होताना आम्ही इतके कोर्सेस वाढवले. आम्ही म्हटलं की फिलॉसॉफीसाठी माणसं येत नाहीत, आपण लोकांच्याकडे जाऊया. आम्ही 10 वेगळे कोर्सेस आमच्या विभागामध्ये सुरू केले. त्यांची नुसती संख्या 1000 विद्यार्थ्यांच्या वरती पोहोचली. त्याचा फायदा आमच्या MA विद्यार्थ्यांना किंवा MA आमची एनरोलमेंट वाढण्यामध्ये झाला. आमचे PhDचे विद्यार्थी वाढले, MPhilचे विद्यार्थी वाढले. यावर्षी तत्वज्ञान विभागामध्ये 25 लोकांनी MPhil साठी एनरोल केलंय, मॅक्झिमम, सगळ्या सीट्स फुल. आणि आमच्याकडे 350च्या वर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स फिलॉसॉफीमध्ये अभ्यास करतात. आणि हे जे सगळं चित्र उभं राहिलं, या चित्राच्या पाठीमागे अशा प्रकारच्या एक शिक्षकाचा दुर्दम्य आत्मविश्वास. आणि मी नव्हते केवळ, मी तर निमित्त मात्र होते. मला असं नाही सांगायचं की मी विचार केला म्हणून हे सगळं झालं. मी सगळ्यांना माझ्या या स्वप्नामध्ये सहभागी करून घेतलं. आता ह्यातला मी विसरून जा. आपल्या स्वप्नामध्ये आपण किती जणांना अमात्य करतो, किती जणांचं नेतृत्व करतो, आपण किती जणांचे अमात्य बनतो, हे पण खूप महत्वाचं असतं. माझ्या सगळ्या सिनियर्ससाठी मी अमात्य होते आणि माझे सगळे सिनियर्स जे रिटायर होऊन गेलेले होते त्यांनी या विभागाला इतकी मदत केली की आम्हाला रिफ्रेशर कोर्स UGCचे पैसे मिळाले की UGCचा नियम असतो की 6 लेक्चर्सच्या वरती आपण त्यांना मानधन देऊ शकत नाही. मानधन देऊ केलं की ते सिनियर असं विचारायचे, पण आमची झाली का 6 लेक्चर्स, आता मानधन नसेल तर तू आम्हाला काही देऊ नको, तुझ्या पदरचा खर्च करू नको, आम्ही येऊन तसंही शिकवू. तत्वज्ञान शिकवणं महत्वाचं आहे. ही जी कमिटमेंट आहे ना, ही कमिटमेंट त्यांच्याकडनं माझ्यापर्यंत आली होती. ही कुठे आभाळात येत नाही हो, ही आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी लागते. तेव्हा आचार्यांचं ऋण हे महत्वाचं का असतं, तर आचार्य आणि शिक्षक महत्वाचा का असतो, तर वी आर द क्रिएटर्स ऑफ द वर्ल्ड ऑफ नॉलेज.
वर्ल्ड ऑफ नॉलेज माणसांनी निर्माण केलंय ना, ते अस्तित्वात आहे. ते केव्हा संपुष्टात येईल? जेव्हा कोणीही अभ्यास करणारा उरणार नाही तेव्हा ते संपुष्टात येईल. असा एखाद्या जगाचा मृत्यू व्हावा का ते आपण ठरवायचंय. तत्वज्ञान ही जी मोठी धरोहर आहे त्याचा मृत्यू का बरं व्हावा? सगळं जग बदलण्याची ताकद कुणामध्ये होती तर ती विचारवंतांच्या मध्ये होती. आणि सगळे विचारवंत हे कोण होते? तत्वतः विचार करणारे, म्हणजेच ज्यांच्यामध्ये लव्ह ऑफ विजडम हे होतं. त्यामुळे विचारांचं विश्व फार महत्वाचं आहे. आपल्या परंपरेमध्ये आचार्य ऋण महत्वाचं मानलंय. ते का महत्वाचं मानलंय? तर आचार्य ज्ञानाच्या जगामध्ये काहीतरी महत्वाचं काम करतात, ज्ञानाच्या जगाचं संवर्धन करतात, वृद्धी करतात आणि पुढच्या पिढीला तसं तयार करतात. तेव्हा मला हे सांगायचंय की हे फार महत्वाचं आहे. आणि आपण ज्या वेळेला ज्ञान देत असतो त्यावेळेला एक फार महत्वाचं सूत्र आपल्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे की ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी एक काहीतरी प्रयोजन आवश्यक असतं. पुस्तक लिहिलं कौटिल्यानी, त्याचं प्रयोजन होतं. त्याचं काय होतं? पृथिव्या लाभे पालनेच, असं त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं. आपण पुस्तक कशासाठी लिहितोय? तर जो नेता मी तयार करणार आहे त्या नेत्यानी या पृथ्वीचं लाभ कसा व्हावा आणि या पृथ्वीचं पालन कसं करावं हे शिकावं. दिस इज द सायन्स ऑफ गुड गव्हर्नन्स. हे शिकावं म्हणून मी हे पुस्तक लिहितोय. ज्याला ज्याला हे शिकायची इच्छा असेल त्यांनी ते पुस्तक वाचावं. मग केवळ प्रयोजन मिळून थांबत नाही, त्याच्याबरोबर इष्ट साधनता येते. गुड गव्हर्नन्स म्हणजे जे शिकायचंय ते शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य त्या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. तुम्ही शिक्षक म्हणून करता की नाही अवलंब? नक्की करता. हा जो अवलंब आपण करतो, हा अवलंब करत असताना युक्त काय, अयुक्त काय, योग्य काय, अयोग्य काय या सगळ्याचा विचार शिक्षकांनी करणं, जसा कौटिल्याने केला, तो आवश्यक आहे. आणि मग फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हे सूत्र आहे. आपल्या विद्यार्थ्यांना हे सूत्र अवश्य सांगा. त्यांना विचारा की फक्त डिग्री एवढंच तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे का? तेवढंच ध्येय असेल तर फार कठीण नाही काही. डिग्री मिळवा आणि स्वस्थ बसा. त्या डिग्रीवर नोकरी मिळत नाही म्हणून जी डिग्री मिळाली त्याला दोष देऊ नका. कारण ती डिग्री मिळवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत, तुम्ही किती झिजलात, तुम्ही किती श्रमलात, तुम्ही तुमच्या विचारांची खोली किती वाढवलीत, हे फार महत्वाचं आहे. माझे सर होते ते असं सांगायचे मला, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच सांगायचंय मला, म्हणजे आम्ही एमएच्या वर्गात गेलो की म्हणायचे उष्ट्या पत्रावळीतनं खाणं बंद करा आता. म्हणजे काय? तर शिक्षकांच्या नोट्स घेऊन शिकणं सोडा आता. ते म्हणायचे लायब्ररीतली पुस्तकं म्हणजे सगळं बफे लंच तुमच्यासाठी तयार आहे, डिनर तयार आहे. त्याचा आस्वाद घेण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या कुणाच्या तरी ताटातनं का खाता? तुम्ही तुमचे हात उचलून खायला केव्हा शिकणार? ते जेव्हा खायला शिकाल त्यावेळेला तुम्ही आयुष्यात सक्षम व्हाल. तत्वज्ञान विषय महत्वाचा आहे का? तो महत्वाचा नाही. शिवणकाम विषय वाईट आहे का? फॅशन डिझायनिंग करण्यासाठी शिवणकाम शिकावं लागतं. ड्रॉइंग विषय फालतू आहे का? आपण तो कसा शिकतो विषय कुठलाही वाईट नसतो. ज्ञान कुठलंही फालतू नाहीच. अमुक एक ज्ञान उपयोजित आहे आणि अमुक एक ज्ञान उपयोजित नाही अशी ज्ञानामध्ये फारकतच करता येत नाही. जे जे ज्ञान आहे त्या त्या ज्ञानाचं उपयोजन आहेच आहे. दिसणाऱ्याला दिसलं पाहिजे, बघणाऱ्यांनी बघितलं पाहिजे, शिकणाऱ्यांनी शिकलं पाहिजे. हे गुड गव्हर्नन्स मध्ये खूप दिसतं आपल्याला. अमात्य कसा असावा, त्यांनी कसं वागावं, राजानी कसं वागावं, बाकीच्या गोष्टी कशा असाव्यात, त्यांचं महत्व काय, एवढं सखोल विवेचन केलंय की मला असं वाटतं की उद्या एखादी कुठलीही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जरी उभी करायची असेल तरी सुद्धा कौटिल्याला रिफर करावं आणि कौटिल्य काय म्हणतो ते सगळं घ्यावं. सप्तांग मॉडेल जे कौटिल्याचं आहे ते सप्तांग मॉडेलचा वापर करावा. पण मी आता सगळं सांगत बसणार नाही कारण मला माहिती आहे की आपला वेळ संपत आला. 11:30 ते 12:30 एवढा वेळ मला सांगितला होता. मला एवढंच म्हणायचंय की वाचलं पाहिजे, विचार केला पाहिजे, विचारातनं परिवर्तनाची शक्यता ही जोपासली पाहिजे. आणि आपल्या हातात जे विद्यार्थी सापडलेत ते विद्यार्थी घडवणं पण खूप महत्वाचं आहे. कारण शेवटी प्रमाता जो आहे, नोअर, इट इज द नोअर हु इज गोइंग टू यूज द नॉलेज विच वी हॅव इम्पार्टेड. त्यामुळे मेकिंग ऑफ द नोअर इज इक्वली इम्पॉर्टंट अलॉंग विथ द इम्पार्टिंग ऑफ द नॉलेज. मला माहिती आहे की तुमच्या महाविद्यालयात खूप अशा प्रकारचे विविध उपक्रम चालवले जातात की ज्याच्यातनं तुम्ही प्रमाता किंवा विद्यार्थी घडवण्याची प्रक्रिया जी आहे ती चालू ठेवता.
ही अतिशय चांगली गोष्ट आहे. माझा या महाविद्यालयाशी अतिशय जवळचा संबंध या दोन्ही प्राचार्यांच्या माध्यमातून, आधी शकुंतला सिंग होत्या त्यांच्याही, आणि मला माहित आहे की इथे अनेक अशा प्रकारचे उपक्रम चालतात. ती अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु या उपक्रमांपर्यंत विद्यार्थी सगळे येत नाही. तेव्हा आपल्या विषयातनं आपल्याला हे विद्यार्थ्यांच्या पर्यंत नेलं पाहिजे, पोहोचवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना हा विचार दिला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हे शिक्षकांनी अतिशय केलंच पाहिजे. कारण असं आहे की फक्त शेवटचा मुद्दा घेते आणि मी थांबते. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. आपण विद्यार्थ्यांना केवळ इन्फॉर्मेशन देऊन थांबलो तर विद्यार्थी विचारू शकतात सो व्हॉट. जसं दिस टेबल क्लॉथ इज येलो ही इन्फॉर्मेशन आहे, मी म्हणते सो व्हॉट. याचं नॉलेज मध्ये रूपांतर करताना आपल्याला ते कशाशी तरी जोडावं लागतं आणि त्याचं एक शिस्तबद्ध असं प्रारूप आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला ठेवावं लागतं की ज्याच्यावरती विचार करतील विद्यार्थी आणि असं विचारणार नाही की सो व्हॉट. त्यांच्या असं लक्षात येईल की याच्याबद्दल मी हा काहीतरी विचार केला पाहिजे. आणि प्रमाता म्हणजे लर्नर हा फार महत्वाचा आहे. तुम्ही ही खंत आहे कोणाची, तर राधाकृष्ण शिक्षण आयोगाची, म्हणजे राधाकृष्णन जे होते ना आपले राष्ट्रपती, त्यांचा शिक्षण आयोग रिपोर्ट खूप प्रसिद्ध आहे. एज्युकेशन कमिशन रिपोर्ट राधाकृष्णनचा 60 ते 70च्या दशकामध्ये त्याचा फार बोलबाला होता. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की our school, colleges and universities produce good engineers, good doctors, good architects, but whether they are producing good human beings, a question doubtful. प्रमात्याची जी भूमिका आहे ती नोअर, लर्नर तो पण घडला पाहिजे. आणि कौटिल्याने ते घडवलं. तो शिक्षकांचा शिक्षक होता पण तो स्वतः हाडाचा शिक्षक होता. आणि म्हणून मला असं वाटतं की कौटिल्य अर्थशास्त्र कुणाला उत्तम समजेल, तर जो शिक्षक आहे त्याला उत्तम समजेल. कारण तो ज्ञानाच्या मार्गातला नेता आहे. आपण कोणी सामान्य नाही आहोत. आपण कोणी शेळ्या मेंढ्या नाही आहोत. कोणाच्या भाषेमध्ये विवेकानंद असं म्हणतात, इफ यू थिंक ऑफ युअर सेल्फ एज शीप्स अँड गोट्स, नाही, थिंक दॅट यू आर लायन्स. आपण कोण आहात? अमृतस्य पुत्राः वयम. अमृतासारखं जे ज्ञान या जगामध्ये निर्माण केलेलं आहे ना, ज्ञानाचं जे जग निर्माण केलेलं आहे ना, त्या ज्ञानाच्या जगातला एवढासा का होईना हिस्सा आम्ही अभ्यास केलाय आणि आम्ही एवढासा का होईना हिस्सा पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पोहोचवणार आहोत. ही आमची फार महत्वाची भूमिका आहे. केवढं उत्तरदायित्व आहे आमच्यावरती. आणि म्हणून मी आजच्यासाठी हा विषय ठरवला. कारण आपण खूप सुदैवी आहोत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिथे अशा प्रकारची खासगी महाविद्यालय आहेत की जिथली व्यवस्थापन मंडळं, जिथल्या मॅनेजमेंट या एकूणच सगळ्या शैक्षणिक प्रक्रियेबद्दल खूप सजग आहेत. खूप चांगल्या प्रकाराने त्या शैक्षणिक संस्था चालवत आहेत. हे चित्र भारतामध्ये सगळीकडे नाही आहे. आणि म्हणून या शैक्षणिक संस्थेची ज्यांनी स्थापना केली त्यांना जी काही मला माझ्या शब्दांच्या माध्यमातून आदरांजली व्हायची होती, त्याच्यासाठी मला असं वाटलं की शिक्षणातलं नेतृत्व हा विषय इथे योग्य ठरेल. आणि तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी मला असं वाटतं की आपण ह्या विषयावरती विचार करावा, वाचावं. आपल्या मनामध्ये विचार तरंग निर्माण झाले तर माझ्या भाषणाचं योग्य ते फलित प्राप्त झालं असं म्हणते. धन्यवाद. आता जवळजवळ तासभर आपण मॅडमची प्रभावी आणि ओघवती भाषा, त्यांनी केलेलं मुद्द्यांचं विवेचन, त्यांची मांडण्याची शैली या सगळ्याचा उत्कृष्ट अनुभव घेतलात. यानंतर आपल्या मनामध्ये काहीतरी नक्कीच प्रश्न उभे राहिले असतील तर थोडक्यात आपण, जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते मॅडमना विचारू शकता. मॅडम, माझं नाव अनिल भाबट. आज्ञापत्र शिवाजी महाराजांची राजनीती याच्यामध्ये हे जे विषय कौटिल्यांनी मांडलेले आहेत तर ते प्रकरणवार त्याच्यामध्ये आलेले आहेत. दोघांमध्ये बरंचसं साम्य आहे. तर काही थेट संबंध त्याच्यामध्ये आहे का, हा एक भाग.
आणि दुसरं कौटिल्य अर्थशास्त्र मराठीमध्ये एक ऑथेंटिक असा सोर्स म्हणून एखादं पुस्तक जर आपण सांगितलं तर बरं होईल मॅडम. पहिला प्रश्न, शिवाजीच्या म्हणजे जी आज्ञापत्र आहेत आणि त्याच्यामध्ये हे दिसतं, नक्कीच संबंध आहे. आता हा कसा आहे हे इतिहासाला माहिती नाहीये. कारण काय आहे की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना हे पुस्तक उपलब्ध होतं नाही होतं माहिती नाही. परंतु आपल्याकडे एक मौखिक परंपरा आहे. मौखिक परंपरेने ते सगळं मुखोद्गत असणारे विद्वान असू शकतात. जर ऋग्वेदाचे इतके हजारो मंत्र मौखिक पद्धतीने पाठ करून ते उलट्या क्रमाने सुलट्या क्रमाने 3 वेळा 4 वेळा अशा पद्धतीने जर म्हणू शकतात, तर ते मौखिक पद्धतीने आपलं जे सगळं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं ते मौखिक पद्धतीने पण गेलं. एवढं नक्की आहे की शिवाजी राजांनी अतिशय बारकाईने कौटिल्याच्या, विशेषतः 6वं जे राजमंडलाचा पुस्तक आहे त्याचा नक्कीच अभ्यास केला असणार. कारण त्या राजमंडलामधली जी सगळी टेक्निक्स आहेत आणि त्या राजमंडलाचं सगळं जे विवेचन आहे ते शिवाजी महाराजांच्या एकूण लढायांची ताडून पाहणं हा फार आनंदाचा विषय आहे. आणि आपल्याला मला सांगताना आनंद होतो की भारतीय सैन्य म्हणजे मिलिटरीची जी ट्रेनिंग स्कूल्स आहेत त्या मिलिटरीच्या ट्रेनिंग स्कूल्समध्ये 2-3 भाग आहेत. त्यातल्या एका ट्रेनिंग स्कूलमध्ये याच्यावरती अभ्यास केला जातो उटीला. आणि त्यांचा आणि आमचा या संबंधामध्ये विचारांची देवाणघेवाण आणि आम्ही तिथे गेलो होतो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राजमंडलाचा जो सगळा भाग आहे तो संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. ते त्याचा अभ्यास करतात. दिल्लीला IDSA म्हणजे इंडियन डिफेन्स अकॅडमी म्हणून एक मोठी संस्था आहे. त्याच्यावरती केवळ कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरती प्रोजेक्ट चालतो. आणि त्यांची आत्ता 2 पब्लिकेशन्स बाहेर आलेली आहेत. त्यांच्या परिसंवादालाही आम्हाला त्यांनी बोलवलं होतं दिल्लीमध्ये. आणि आम्हाला माहिती आहे की हे किती सिरियसली घेतात. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगते की परदेशातनं तिथे लोक आलेली होती. आणि जेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही असा पहिल्यांदा अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यावेळेला म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर आधारित नेतृत्व असा आम्ही मुंबई विद्यापीठाने सुरू केला हा कार्यक्रम. तर ते परदेशातनं आलेले विद्वान होते. ते म्हणाले असं का? म्हणजे त्यांना त्याचं आश्चर्य नाही वाटलं. ते म्हणाले की आम्हाला तर वाटलं की कौटिल्य अर्थशास्त्र भारतातल्या विद्यार्थ्यांना शाळांमधनं शिकवलं जात असेल. म्हणजे आपल्याबद्दलचं परसेप्शन, त्या ग्रंथाचं महत्त्व. मी नेहमी असं म्हणते की कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा पूर्वसुरी जर आपल्याला कोणी सापडतो तो महाभारतातला श्रीकृष्ण आहे. महाभारतातलं भीष्मपर्व बघा, त्याच्यामध्ये येणारी राजनीती बघा. आणि कृष्णाचं एकूण सगळी स्ट्रॅटेजी जी आहे केवळ युद्धाची नाही, संपूर्ण आयुष्यभर पांडवांना उभं करण्यासाठी त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली, ही वॉज अ किंग मेकर. तो स्वतः कधीही राजा झाला नाही, पण त्यांनी इतरांना राजेपद मिळवून दिलं. केवळ पांडव नाही, अनेकांना. आणि दुसरा आहे शिवाजी. पण शिवाजी स्वतः राजा होता. शिवाजीला कुणी कुणी घडवलं हे इतिहासाला पूर्णपणे ज्ञात आहे असं नाही. जो काही ज्ञात इतिहास आहे तो लोक मान्य करतील असं पण नाही. त्याच्यावरचे वादंग आपल्या परिचयाचे आहेत. पण एवढं नक्की की शिवाजी महाराजांची जी सगळी रणनीती आहे ती रणनीती आणि 6वं पुस्तक कौटिल्य अर्थशास्त्राचं याच्यामध्ये विलक्षण सारखेपणा आहे. विलक्षण सारखे पुस्तक, मराठी पुस्तक जे आहे मी सांगितलं ना, रपम कंगल्यांचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे आणि ते महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळातर्फे प्रसिद्ध झालेलं आहे. रपम कंगल्यांच्या व्यतिरिक्त मराठीमध्ये आणखीन पुस्तकं आली आहेत आता. त्यातली 1-2 भाषांतर किंवा 1-2 त्यांच्या कॉमेंट्रीज वगैरे अशा आहेत. एक गोडसे म्हणून कोणाचं तरी पुस्तक आहे. पण म्हणजे मला स्वतःला कंगलेच आदर्श वाटतात. अजून मी बाकीच्या पुस्तकांकडे म्हणजे ठीक आहे ओळख करून द्यायला म्हणून ती पुस्तकं उपलब्ध चांगली आहेत. आत्ता एक जे IDSAचं पुस्तक आलंय इंग्लिशमध्ये आहे ते खूप चांगलं आहे. पण मुळामध्ये अर्थशास्त्र अभ्यास करून त्या पुस्तकांकडे जाण्याची ती खरी म्हणजे गोष्ट आहे. कारण ते सगळे कौटिल्य अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत. परदेशांमधले आहेत, भारतातले आहेत. त्यांनी वाचलेलं आहे आणि त्याचं ते हर्मेनॉटिकल इंटरप्रिटेशन त्यांच्या अंगाने ते करतायत. विद्यार्थ्यांपैकी कोणाला प्रश्न? हां मॅडम.
नमस्कार मॅडम. मुग्धा केसकर. आम्हाला खूपच छान वाटलं, तुमचं फील गुड फॅक्टर वाटला मला भाषणामध्ये. आणि खूपच छान तुमचा जो कोर्स कंडक्ट करता तो आमच्या विद्यार्थ्यांसाठी झाला तर दुग्ध शर्करा योग होईल असं वाटतं. आणि शिक्षकाला वळ आला हो करा त्याला बसायला. थँक्यू मॅम. आम्ही कोर्स कसे करतो तर 2-3 प्रकारांनी कोर्सेस करतो. एक केवळ आण्विक कोर्स करतो, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी या अंगाने, की एम्पिरिकल मेथड, रॅशनल मेथड आणि हार्मोनॉइटिकल. सुचित्राला नवं नाही, कारण हा फिलॉसॉफीचा भाग आहे. पण कौटिल्याने ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे त्या पद्धतीने मांडणी करण्यात आणि फिलॉसॉफीची जी मांडणी होते, फिलॉसॉफी हा ज्ञानाच्या विषयात म्हणजे मेटा लेवलवरती डिस्कस करतो. पुन्हा तेच आहे की शिकणारा जो आहे तो जर त्या मेटा लेवलपर्यंत पोहोचला नाही तर त्याला असं वाटतं की ही सगळी वावदूक व्यर्थ बडबड आहे, त्याचा काही उपयोग नाही. कौटिल्याने त्याला या पातळीवरती आणलंय आणि त्याचं सगळं जे उपयोजन आहे, त्याचं सगळं जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे ना ते सांगितलं. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने करतो. तरी फिलॉसॉफिकल जरी असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की खरं म्हणजे फिलॉसॉफीच्या लोकांनी सुद्धा थोडंसं याच्यामध्ये असं बघावं. मेटा लेवलवरती फिलॉसॉफीच्या लोकांना शिकवत असताना सुद्धा प्रॅक्टिकल लेवलवरती हे करणं, कारण त्यातनं एक वेगळी दृष्टी निर्माण होते. मी आत्ता वीर नर्मद युनिव्हर्सिटीमध्ये सोशल सायन्सेसच्या रिसर्च स्टुडंटसाठी रिसर्च मेथडॉलॉजीवरती वर्कशॉपमध्ये 2 सेशन्स घेतली आण्विक आणि त्यांना ती खूप वेगळी वाटली. आणि तिथे मी त्यांना, कारण 6 तासाचा स्पॅन होता, त्यामुळे मी तिथे त्यांना प्रमा, प्रमाता, प्रमाण, प्रमेय या 4 अंगांच्या बद्दल कौटिल्याच्या दृष्टिकोनातून सांगितलं. आणि मी त्यांना सांगितलं की प्रमाताचा रोल किती महत्त्वाचा आहे, तेव्हा तुम्ही ॲज अ रिसर्चर घडणं किती महत्त्वाचं आहे. हे त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं. मी त्यांना म्हटलं की कुठलीही दुसरी रिसर्च मेथडॉलॉजी लर्नरनी कसं घडायला पाहिजे याच्याबद्दल बोलेलच असं नाही, बोलणारच नाही असं नाही, पण इतक्या विस्तृत अंगाने बोलेल असं नाही. त्यामुळे हे आम्ही करतो. दुसरं आम्ही करतो की विद्यासमुद्देश आणि संपूर्ण कौटिल्यच लिडरशिपच्या अंगाने पण करतो. कॉर्पोरेट लिडरशिपसाठी करतो, मॅनेजमेंटच्या स्टुडंटसाठी करतो. तुमचे BMSचे MMSचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठीही करता येईल. आणि शिक्षकांच्यासाठी तर खास त्याचा उपयोग होईल, कारण शेवटी कोण घडवतो हे सगळं? हा सगळा व्यापार आणि पसारा मांडायचा कशासाठी? आपण ग्रहस्वामी किंवा ग्रहस्वामिनी असतो जेव्हा आपण आपलं घर मांडतो आणि आपण असं म्हणतो की सगळं जे काही आहे ते आम्ही मुलांसाठी करतो आणि किती कमिटमेंटनी करतो की नाही आपण. तसा हा जो सगळा पसारा आहे हा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे ना. मग आपण पण शिकत राहणं, आणि हे शिकत राहणं संपत नाही. मी 42 वर्ष 44 वर्ष या शिक्षकी पेशामध्ये काढली तरी सुद्धा 45व्या वर्षी माझं शिकणं संपत नाही, कारण नित्य नूतन प्रश्न उभे राहतात ना, त्याला पुन्हा आपल्या विचार विश्वांनिशी भिडावंच लागतं. किंवा हे महत्वाचं आहे. आणि म्हणून कशासाठी रिफ्रेशर कोर्स करायचे, कशासाठी ओरिएंटेशन कोर्स करायचे, ते काय गिमिक आहे का? त्याला शिक्षकांना छळूया जरा असं नसतं. पण एकूण सगळा प्रकार बघितला ना की तो प्रकार आणि आपल्याला मिळणारी वागणूक असं बघितल्यानंतर खरं असं वाटतं की काय त्रास द्यायला करतायत का? तसं नसतं. शेवटी जीव आपण त्याच्यामध्ये घातला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही करताच सगळे, तुम्ही करत नाही असं नाहीये. हे करण्यासाठी पण बळ मिळालं पाहिजे की नाही. आपल्याला पण येतं ना फ्रस्ट्रेशन, आपण पण होतो ना निराश. ही झटकून टाकणं ही पुन्हा नित्यनूतन प्रक्रिया आहे ना. हे वर्षभर माझ्या दिव्यातलं तेल वापरलं मी, आता काजळी धरली आहे, आता ती झाडली पाहिजे, नवीन तेल भरलं पाहिजे, पुन्हा दिवा लावला पाहिजे, पुन्हा त्यांनी प्रकाश दिला पाहिजे. हे माझ्यासाठी सगळं मला केलंच पाहिजे ना. हे केलंच पाहिजे. करा, आम्ही आहोत, आम्ही येऊ, कारण आम्ही पण तुमच्याबरोबर शिकतो ना. असं नाहीये की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आठवून पहा की पहिल्या वर्षी शिकवायला लागलात आणि 20व्या वर्षी शिकवलं, फरक तुमच्यात पण झालाच आहे ना. हे महत्वाचं आहे सगळं. नक्की येऊ आम्ही, तुम्ही बोलवा. मॅडम, व्याससभा आणि स्टाफ अकॅडमी तर्फे तुम्ही सांगा काय करायचं, मॅडम नक्की येतील, त्यांचे आशीर्वाद कायम आहे. विद्यार्थ्यांपैकी
पुढे जाणार आहेत काही मंडळी UPSC साठी मला दिसत आहेत. लीडरशिप मधलं काही विचारायचं आहे का तुम्हाला? धन्यवाद. मॅडम जेव्हा बोलत होत्या तेव्हा ऐकत राहावं असं वाटत होतं, हे संपूच नये असंही वाटत होतं. आणि कौटिल्यासारखा शिक्षक होता म्हणून चंद्रगुप्तासारखा राजा निर्माण झाला, हे त्यांनी आपल्याला पटवून दिलं. त्यामुळे चांगले नेतृत्व घडवण्याची जबाबदारी किती मोठी आपल्या खांद्यावर आहे हे आपल्याला आज जाणवलं असेल. त्यामुळे शिक्षक म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्यांनी आज आपल्याला जाणीव करून दिली. आणि त्यांनी जे महत्वाचं सांगितलं म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र हा राज्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे, इतपतच थोडी थोडी वरची माहिती होती. पण त्यांनी जे सांगितलं की टेक्नॉलॉजी आहे हे डॉक्युमेंटेशन आहे त्यांनी केलेल्या सगळ्या प्रोसेसचं. मला वाटतं नॅकसाठी आपल्याला सगळं जे डॉक्युमेंटेशन करावं लागतं ते कुठेतरी कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये त्यांनी जे डिटेल त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्याचा रेफरन्स आपल्याला घ्यायला हरकत नाहीये. आजच्या काळामध्ये जर शीर्ष नेतृत्व कमी पडत असेल तर ती कुठेतरी शिक्षकांची जबाबदारी कमी, म्हणजे शिक्षक आपल्या जबाबदारीमध्ये कमी पडले असं समजायला हरकत नाही असं मला वाटतं. मॅडम आज तुम्ही इथे आलात, तुमच्या ओघवत्या आणि प्रभावी भाषेमध्ये तुम्ही हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने चांगली उदाहरणं देऊन आम्हाला समजावून सांगितलात. याही पुढे तुम्ही येण्याचं आश्वासन दिलंय. नक्की आम्ही तुम्हाला पुढच्या कार्यक्रमांसाठी बोलवू. आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, विद्यार्थी आणि शिक्षक, आपले सर्वांचे मनापासून आभार. विद्याप्रसारक मंडळाने हे आपल्याला उपक्रम चालू ठेवण्यासाठी संमती दिली आणि आज जे आपण वेबकास्ट करतोय त्याच्यासाठी सुद्धा ज्या ज्या लोकांचं आपल्याला मदत झाली त्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.